नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल सर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, कर्ज हा आपल्या आर्थिक नियोजनातील फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल आपल्याकडे फार कमी गांभीर्याने पाहिले जाते. आपल्याला गाडी घ्यायची असेल किंवा कोणाला घर घ्यायचे असेल किंवा साधा मोबाईल जरी घ्यायचा असेल तरी आपल्यातील बरेच जण आज कर्ज काढूनच घेतात. मोबाईल हप्त्यावर घेतला, मोबाईल EMI वर घेतला, हे शब्द आज आपल्याकडे बऱ्यापैकी परिचयाचे झालेले आहेत. पण आपल्यातील बरेच जण असे पण आहेत की त्यांना कर्ज काढण्याची प्रचंड भीती वाटते. ज्यावेळी त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळ येते त्यावर त्यांना पिक्चरचे ते सीन आठवतात की हिरोवर कर्जाचा फार मोठा डोंगर झालेला असतो, त्याचा व्यवसाय लॉसमध्ये गेलेला असतो, त्यावेळी बँकेची जप्ती येते आणि त्याला घरातून पूर्णपणे बाहेर काढले जाते. हे सीन बऱ्याच पिक्चरमध्ये आपण पाहतो आणि त्या भीतीपोटी बरेच जण कर्ज काढण्यापासून सतत लांब राहण्याचा प्रयत्न करतात. आपण जर जगात पाहिले तर आपल्याकडे दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. काही जण कर्ज काढण्याला अजिबात भीत नाहीत, ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणाहून ते सतत कर्जच काढत असतात. आणि आपल्याकडे काही जण असे पण आहेत की ते कर्जापासून लांब राहणे पसंत करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कर्ज काढणे चांगले की वाईट, कर्ज माणसाने आपल्या आयुष्यात काढावे की न काढावे, हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. कर्ज घेण्याबद्दल बोलायचे झाल्यास कर्ज घेणे चांगले पण आहे आणि वाईट पण आहे. आता तुम्ही म्हणताल एकच गोष्ट चांगली आणि वाईट कशी असू शकते? तर कर्जाच्या बाबतीत चांगले किंवा वाईट ठरवायचे असेल तर ते वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून असते. आपण कोणत्या प्रकारचे कर्ज घेतो, त्या कर्जाचा व्याजदर किती आहे, त्या कर्जापासून मिळणाऱ्या पैशाचे आपण कोणत्या कारणासाठी वापर करतो, या सर्व गोष्टीवर ठरते की कर्ज घेणे चांगले आहे की वाईट आहे. आता प्रथम आपण पाहू की कर्ज घेणे कोणत्या वेळी वाईट असू शकते. सरळ सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्या कर्जाचा व्याजदर हा 2 डिजिटमध्ये असतो, म्हणजे 15%, 20% असा व्याजदर ज्या कर्जाचा असतो, ते कर्ज घेणे आपण टाळले पाहिजे. आपण वेगवेगळ्या कारणासाठी पर्सनल लोन घेतो, त्याचप्रमाणे मोबाईल आपण आपल्या क्रेडिट कार्डवर EMI मध्ये विकत घेतो, त्याचप्रमाणे काही कारणास्तव आपल्याला बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत नाही, त्यावेळेस आपण फायनान्स कंपन्यांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतो. असे कर्ज घेणे आपण टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या वस्तूंना डिप्रेसिएशन कॉस्ट असते. डिप्रेशिएशन कॉस्ट म्हणजे उदाहरण घ्यायचे झाल्यास आज मी एक गाडी 5 लाखाला विकत घेतली आणि 1 वर्षानंतर ती गाडी मी विकायला काढली, तर त्या गाडीची काहीतरी किंमत कमी होणार आहे, म्हणजे त्या गाडीची किंमत ही 4.5 लाख मला मिळेल, म्हणजे त्या गाडीची 50,000 ही डिप्रेशिएशन कॉस्ट झाली. अशी कार किंवा 2 व्हीलर किंवा मोबाईल या सर्व गोष्टींना डिप्रेशिएशन कॉस्ट असते. या गोष्टी तुम्ही कर्ज काढून घेणे टाळा. आता आपण पाहू की कर्ज घेणे चांगले का आहे. कर्ज घेणे हे नक्कीच चांगले आहे. कोणताही व्यक्ती असेल किंवा कोणताही देश असेल, त्यांना जर आपली प्रगती करायची असेल तर त्यांना कर्ज हे काढावेच लागते. व्यक्ती जेवढा जास्त श्रीमंत किंवा देश जेवढा जास्त विकसित, तेवढे त्या व्यक्तीवरील आणि त्या देशावरील कर्जही जास्त असते. आपल्या देशातील आघाडीचे उद्योजक पाहिल्यास मुकेश अंबानी असतील किंवा गौतम अदानी असतील, या लोकांवर करोडो रुपयांचे कर्ज आहे. पण या लोकांनी कर्जापासून जे पैसे मिळाले आहेत त्या पैशात आपल्यासारखे मोबाईल किंवा आपल्यासारख्या गाड्या विकत नाही घेतल्या. त्यांनी त्या पैसा हा आपल्या व्यवसायामध्ये आणि आपल्या उद्योगामध्ये लावलेला आहे आणि त्यापासून ते करोडो रुपयाचा नफा हे कमवत आहेत. जर आपण कर्ज काढून आपला एखादा चांगला व्यवसाय उभा राहत असेल, त्यापासून आपली चांगली प्रगती होणार असेल, त्यावेळी आपण नक्कीच कर्ज हे काढले पाहिजे. ज्या कर्जाचा व्याजदर हा 10% कमी असतो, म्हणजे उदाहरण घ्यायचे झाल्यास होम लोनचा व्याजदर हा 8 ते 9% असतो, असे कर्ज आपण नक्कीच विकत घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे पीक कर्ज मिळते त्या पीक कर्जाचा व्याजदर हा नक्कीच कमी असतो आणि सरकार वेळोवेळी त्यामध्ये आपल्याला सवलती देते, म्हणजे कधी व्याज माफ करते किंवा कधी पूर्णपणे कर्जमाफीच येते. असे कर्ज आपण नक्कीच विकत हे घेतले पाहिजे. आता आपण एक उदाहरण पाहू की एका
व्यक्तीचे म्युच्युअल फंडामध्ये 5 लाख रुपये इन्व्हेस्टेड आहेत आणि तो व्यक्ती असा विचार करत आहे की तो म्युच्युअल फंड पूर्णपणे रिडीम करून 5 लाख रुपयांची कॅशमध्ये नवीन गाडी विकत घ्यायची। या व्यक्तीने त्यापेक्षा ती गाडी 5 लाख रुपये लोनवर विकत घ्यावी। आपल्याला कार लोन हे 8 ते 9% सहज उपलब्ध होत असते आणि ते 5 लाख रुपये म्युच्युअल फंडामध्येच इन्व्हेस्टेड ठेवून त्या म्युच्युअल फंडामधून SWPच्या मार्फत आपला जो गाडीचा EMI जाणार आहे तेवढे पैसे बाहेर काढावेत आणि महिन्याला तो EMI भरत राहावा। कारण आपल्याला म्युच्युअल फंडावर जो व्याजदर मिळतो तो 15 ते 20% मिळत असतो। हा आपला कर्जाचा व्याजदर आणि म्युच्युअल फंडाचा व्याजदर यामध्ये जो डिफरन्स आहे त्यामधून आपला फायदा हा कसा होतो हे आता आपण एका कॅल्क्युलेशननी व्यवस्थित समजून पाहणार आहोत। आता आपण आपल्या उदाहरणासाठी EMIच्या बेसिक कॅल्क्युलेटरवर आलेलो आहे आणि आपल्या कारची किंमत ही आपण 5 लाख रुपये पकडणार आहोत। त्यानंतर आपण कारचा रेट ऑफ इंटरेस्ट 9% पकडणार आहोत आणि आपण ह्या कर्जाची फेड 5 वर्षात करणार आहोत। तर आता आपण जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केले तर आपल्याला या कारचा EMI महिन्याला 10,379 रुपये पडणार आहे आणि हा EMI भरण्यासाठी आपली जी 5 लाख रुपयाची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये आपण SWP लावून महिन्याला 10,379 म्हणजे 10,380 रुपये त्यातून SWPच्या मार्फत बाहेर काढणार आहोत आणि आपण हा EMI भरणार आहोत। आता आपण आपल्या कर्जाचा EMI जर म्युच्युअल फंडाच्या SWPने भरला तर आपला किती फायदा होऊ शकतो हे समजण्यासाठी आपण SWP कॅल्क्युलेटरवर आलेलो आहोत। आपली म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टेड अमाऊंट ही 5 लाख रुपये असणार आहे। आपण महिन्याला त्याच्यावर 10,380 रुपयाचा SWP लावून ह्या पैशाने आपण आपला कर्जाचा EMI भरणार आहोत। त्याचप्रमाणे आपण जो म्युच्युअल फंडामध्ये एक्सपेक्टेड रिटर्न आहे तो मिनिमम 15% पकडणार आहोत। 15 ते 20% रिटर्न्स हा म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर सहज मिळून जातो आणि आपण ही प्रोसेस 5 वर्षासाठी चालू ठेवणार आहे कारण आपण आपल्या लोनची पूर्ण परतफेड ही 5 वर्षात करणार आहोत। तर आता आपल्या ह्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला किती फायदा होऊ शकतो हे आपण पाहू। आपली टोटल इनिशियल इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये आहे। आपण 5 वर्षामध्ये महिन्याला 10,380 रुपये विड्रॉल केले आणि त्याचा जर आपण EMI भरला तर 5 वर्षामध्ये आपले गाडीचे लोन हे पूर्ण नील होणार आहे आणि आपल्या हे लक्षात येत आहे की तरी पण आपल्या म्युच्युअल फंडामध्ये 1,09,566 रुपये हे शिल्लक असणार आहे आणि आपण आपल्या कर्जाचा EMI म्युच्युअल फंडाच्या SWP मार्फत भरल्यामुळे आपला हा फायदा हा होणार आहे। हेच जर आपण 20% रिटर्नला कॅल्क्युलेट केले तर आपला किती फायदा होऊ शकतो हे आता आपण पाहू। तर आपल्याला जर 20% रिटर्न त्या म्युच्युअल फंडाने दिले तर आपला फायदा होऊ शकतो 2,35,062 रुपये। याच्यावरून आपल्या हे लक्षात येत आहे आपण जर आपली पूर्ण 5 लाखाची म्युच्युअल फंडाची इन्व्हेस्टमेंट न रिडीम करता आपण त्याच्याऐवजी लोन काढून गाडी घेतली आणि त्याच्या SWP आपल्या म्युच्युअल फंडाच्या चालू करून त्याच्या मार्फत जर आपण EMI भरला तर जो आपला कर्जाचा व्याजदर आहे 9% आणि म्युच्युअल फंडाचा रिटर्न आहे 15 ते 20%, याच्या डिफरन्समुळे आपला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो हे आपल्याला ह्या उदाहरणातून समजले आहे। कोणत्याही नाण्याला 2 बाजू ह्या असतात त्याचप्रमाणे कर्जाला पण 2 बाजू असतात त्या आपण पाहिल्या आहेत। कर्ज घेणे हे नक्कीच चांगले आहे त्याशिवाय आपली प्रगती ही कधीच होत नाही पण ते कर्जाचे पैसे हे आपण चांगल्या कामासाठीच वापरले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून पाहिले आहे। हा व्हिडिओ तुम्ही आवडल्यास त्याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।